लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रोमोची सुरुवात होते ती वसुंधरा आणि रम्या यांच्यातील संवादाने. काव्याबद्दल सावध करताना वसुंधरा रम्याला म्हणते, रम्या, काव्या म्हणजे ती मांजर आहे ग, तुला काय वाटतं, तू जे स्वप्न बघतेस ते ती कधी पूर्ण होऊ देईल का? यावर रम्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे उत्तर देते. ती म्हणते, आई, ती जर मांजर असेल ना तर ही रम्या वाघीण आहे. आता मी तिला पार्थच्या आसपाससुद्धा सिरकू देणार नाही, हे लक्षात ठेव. रम्याचा हा नवा अवतार काव्यासाठी धोक्याची घंटा ठरणार हे नक्की. दुसरीकडे नंदिनी आपल्या जुन्या आठवणींत रमलेली दिसते. ती मोबाईलमध्ये स्वतःचे आणि जीवाचे एकत्र असलेले फोटो पाहत असते. फोटो पाहताना तिचा हात चुकून लाईक बटनवर पडतो. हे लक्षात येताच नंदिनी दचकते आणि स्वतःलाच विचारते, काय, हे काय झालं माझ्याकडून? इकडे जीवाला जेव्हा कळतं की नंदिनीने त्यांचा फोटो लाईक केला आहे तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो लगेच नंदिनीला फोन लावतो आणि उत्साहात विचारतो, तू खरंच हे लाईक केलंस? नंदिनी आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करत म्हणते, हे बघा, मी तो फोटो मुद्दाम लाईक केलेला नाहीये. जे काही झालं ते चुकून झालं आहे. पण जीवा मात्र तिला चिडवण्याची संधी सोडत नाही. तो हसत म्हणतो, आठवण येत असेल ग तुला माझी, म्हणूनच तर आपले फोटो बघत बसली असशील ना तू. नंदिनीची ही चूक त्यांच्यातील दुरावा कमी करणार की आणखी नवीन वाद निर्माण होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? रम्या खरोखरच काव्याला पार्थपासून दूर ठेवू शकेल का? मला नक्की सांगा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.